जगातील सगळी सुख एकीकडे आणि सुट्टीला घरी जायचं सुख एकीकडे. नमस्कार, मी आहे स्नेहा आणि दिवाळीच्या सुट्टीसाठी मी जाते माझ्या गावी. 4:30 वाजता पोहोचणारी माझी बस त्या दिवशी 6 वाजताच पोहोचली आणि घरी नेटवर्क नसल्यामुळे कॉल लागणार नाही म्हणून माझे आई पप्पा मला घेण्यासाठी 4:30 पासूनच स्टँडवर वाट पाहत बसले. खरंच किती मोठे झालो तरी यांचं आपल्यावरचं प्रेम तेवढंच राहतं. मग यात काही शक्कल लढवणार नाही तर ते माझे पप्पा कसले. पप्पांनी पुन्हा फेरी नको म्हणून आम्हाला देवरुखच्या बाजारपेठेतच उतरायला लावलं. आज मी पहिल्यांदाच बाजार बसताना पाहिला. शांत, सुंदर, थंड सकाळ आणि भाजी विक्रेत्यांची, मच्छी विक्रेत्यांची ती लगबग. सगळं कसं पद्धतशीर सुरू होतं. मग पप्पांनी तोच धडा गिरवला. आधी पूर्ण बाजार फिरायचा, दर काढायचे, भाजी बघून घ्यायची आणि मगच ती विकत घ्यायची. आमच्या घरी बाजार तेच करतात, त्यामुळे हा धडा मी डोक्यात नोंद करून घेतला. इतकी फ्रेश भाजी मिळाली आम्हाला तिथे. मग आमचा मोर्चा आमच्या आवडत्या गोष्टीकडे वळवला, मच्छी. इथल्या मच्छीची चव कुठेच नाही. पप्पांनी एक मोठा टोल मासा घेतला, सोबत थोडे प्रॉन्स आणि बांगडा. हा टोल मासा सुरमई आणि पापलेटपेक्षा पण भारी लागतो. मग घरी संपली होती म्हणून थोडी सुकी मच्छी पण घेतली. माशाच्या बऱ्याच व्हरायटी होत्या इथे. सकाळी सकाळी गर्दी नाही, त्यामुळे आमचा बाजार पटकन आणि छान झाला. मी तर प्रवासाने दमली होती, पण या बाजारात होणारी प्रत्येक हालचाल माझं लक्ष वेधून घेत होती. मग मावशी थोडी अजून टाक त्यात म्हणत आमचा देवरुखचा आवडता बाजार करून आम्ही घरी परतलो.